टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मुख्य आरोपीची पत्नी सुमन कुमारी हिला पाटण्यातून अटक करण्यात आली। सुमन कुमारी गुप्ताला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी आहे। मुख्य आरोपी ब्रिजेंद्र कुमार गुप्ता अद्याप फरार आहे। फरार आरोपीच्या पोलिसांकडून सध्या कसून शोध घेतला जातो। तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। करून जो पाहिजे असलेला आरोपी आहे, पहिल्या रिमांडमध्ये त्याचं नाव जे डाऊट झालं होतं, जे पोलिसांना तपासामध्ये निष्पन्न झालं होतं, त्याच्यामध्ये ही त्याची पत्नी आहे। ही पत्नी असल्या कारणामुळे हिचा आर्थिक व्यवहाराशी काही संबंध आहे का, हिने काही आर्थिक व्यवहार केलेत का, हे फक्त त्यांना व्हेरीफाय जस्टिफाय करायचंय। आणि तिचं असं सांगण्यात आलेलं आहे की तिचं अस्तित्व लपून होती, तर ती तिचं अस्तित्व लपून नव्हती। ती बरोबर त्या पटनाला ज्यावेळेला पोलीस टीम गेली, त्यांना सहकार्य केले, त्यांच्याबरोबर तिला यायला सांगितलंय, ती सरळ आलेली आहे आणि इथं न्यायालयापुढे हजर झालेले आहे, पोलिसांच्या थ्रू न्यायालयापुढे हजर झालेले। बाकी कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार या ठिकाणी झालेला नाही।